आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आपल्या खिशाशी आणि आपल्या देशाच्या पर्यावरणाशी थेट जोडलेला आहे, तो म्हणजे E20 पेट्रोल. होय, हे ते इंधन ज्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया E20 पेट्रोल म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करतं आणि आपल्या वाहनावर त्याचा काय परिणाम होतो. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहताय चुगलीखोर. मुद्दा नंबर 1, E20 पेट्रोल म्हणजे काय. E20 पेट्रोल म्हणजे 80% साधं पेट्रोल, 20% इथेनॉल यांचं मिश्रण. तर आता इथेनॉल म्हणजे काय, हे एक प्रकारचं बायोफ्युअल आहे जे ऊस, मका, धान्य किंवा साखरेच्या उत्पादनांपासून तयार केलं जातं. म्हणजे काय, पेट्रोलियमपेक्षा हे पर्यावरणपूरक आणि स्वदेशी इंधन आहे. मुद्दा नंबर 2, सरकारने E20 का आणलं. तर भारतामध्ये दरवर्षी अब्जावधी रुपयांचं पेट्रोल आणि डिझेल आयात केलं जातं. त्यामुळे परकीय चलनाचा मोठा तोटा होतो. आता नितीन गडकरी यांनी काय म्हटलंय, जर आपण 20% इथेनॉल मिसळलेलं पेट्रोल वापरलं तर देशाचा इंधन आयात खर्च हजारो कोटींनी कमी होईल. याशिवाय इथेनॉल हे पर्यावरणास अनुकूल असल्यामुळे वाहनांच्या धुरांतून होणारे कार्बन उत्सर्जन 20 ते 30% पर्यंत कमी होतात. म्हणजे हवा स्वच्छ राहते आणि प्रदूषण कमी होतं. मुद्दा नंबर 3, E20 पेट्रोल तुमच्या गाडीसाठी सुरक्षित आहे का. हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. जुनी गाडी असल्यास म्हणजे 2020 पूर्वीची, तिचे इंजिन आणि फ्युएल सिस्टीम ही E20 साठी पूर्णपणे कम्पॅटिबल नसते. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक वापरावं लागेल. पण 2023 नंतर बनलेल्या बहुतेक नवीन गाड्या आणि बाईक्स E20 कम्पॅटिबल आहे. गाडीच्या पेट्रोल टँकच्या झाकणावर E20 असं लिहिलेलं असतं, तर ती गाडी पूर्णपणे सुरक्षितपणे इंधन वापरू शकते. मुद्दा नंबर 4, परफॉर्मन्स आणि मायलेजवर परिणाम. काही जण म्हणतात की E20 पेट्रोलने मायलेज कमी होतं. तर हो, थोडं होतं, सुमारे 3 ते 4% पर्यंत मायलेज कमी होऊ शकतं. कारण इथेनॉलची एनर्जी पेट्रोलपेक्षा थोडी कमी असते. त्यामुळे त्याच वेळी इथेनॉल स्वच्छ जळतं, म्हणून इंजिनमध्ये कार्बनचा जमा होणारा थर हा थोडाफार कमी होतो आणि दीर्घकाळात इंजिनचं आयुष्य वाढतं. मुद्दा नंबर 5, भारतात E20 पेट्रोल कुठे कुठे उपलब्ध आहे. तर 2023 पासून भारतात टप्प्याटप्प्याने E20 इंधन सुरू केलं गेलं. सध्या हे इंधन भारतातील 4000 पेक्षा पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये जसे दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर, चेन्नई आणि हैदराबाद. सरकारचं उद्दिष्ट आहे की 2025 पर्यंत पूर्ण देशात E20 पेट्रोल उपलब्ध व्हावं. आता मुद्दा नंबर 6 येतो, नितीन गडकरींचं विजन काय आहे. नितीन गडकरी यांनी अनेक वेळा सांगितले की भारताचं भविष्य ग्रीन फ्युएल मध्ये उपलब्ध आहे. ते म्हणाले आपल्या शेतकऱ्यांचा ऊस, मका, धान्य यांपासून इथेनॉल तयार करून पेट्रोलचा पर्याय देता येईल. म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि देशाचं प्रदूषण कमी होईल. मुद्दा नंबर 7, फायदे काय आहेत. तर पेट्रोलवरील खर्चात बचत होते, प्रदूषणात घट होते, देशाचा परकीय चलनात बचाव होतो, शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होतील, इंजिन स्वच्छ आणि दीर्घकाळ टिकणारे होईल. मुद्दा नंबर 8, काही महत्वाच्या खबरदारी. जुनी गाडी असल्यास मेकॅनिककडून E20 साठी सुसंगत आहे का ते तपासून घ्या. गाडी काही दिवस न वापरणार असाल तर टँक रिकामा ठेवा. नेहमी अधिकृत पेट्रोल पंपावर E20 भरा. मुद्दा नंबर 9, एकंदरीत या व्हिडिओचं कन्क्लुजन काय आहे. तर E20 पेट्रोल ही केवळ तांत्रिक बदल नाही, तो एक पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचा क्रांतिकारी टप्पा आहे. आता गाडी फक्त चालणार नाही तर देशाची प्रगतीही पुढे नेणार आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पेट्रोल भरणार असाल तर बघा E20 अवेलेबल आहे का. स्वदेशी इंधन वापरा, पर्यावरण वाचवा. E20 भारताच्या भविष्याचं नवं इंधन. हा व्हिडिओ नॉन स्पॉन्सर आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.